नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत सावंत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आहे गुरुवार आणि मी आता गंगाखेडवरून निघालेलो आहे तिरुपतीला। आता मी इथून गंगाखेडहून नांदेडला जाणार आहे बाय रोड आणि तिथून ट्रेन आहे 10:40 आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहे। चला तर मित्रांनो, माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला नक्कीच मी माझे मित्र पण आहेत, नक्कीच मी त्यांना व्लॉगमध्ये आणेलच, पुढे येतीलच ते। तर मित्रांनो, व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत बस स्टँडमध्ये गंगाखेडच्या आणि आता आम्हाला गाडी पण भेटलेली आहे पुणे नांदेड। आता नांदेडला जाणार आहोत आम्ही आता आणि माझे मित्र पण आहेत, गिराम सर आहेत आणि टोले पाटील पण आहेत आमच्यासोबत। हो, इकडे बघा। चला चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर आणि आता गाडीकडे जात आहोत। कसं वाटतं, कसं वाटलं प्रवास? विमानाचा प्रवास होणार आहे नंबर 1। तुम्हाला कसं वाटलं? नंबर 1। चला मित्रांनो, आमची गाडी आहे 10:40 आणि आता वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही थोडा वेळ होता म्हणून आता आम्ही इथं जेवण केलं, इथं बस। कसं झालं जेवण? कसं झालं जेवण? नंबर 1 झालं आहे। आता थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे, आम्ही ट्रेनमध्ये जाणार आहे हैदराबादला। इथून पुढचा प्रवास आमचा विमानाने आहे, हैदराबाद टू तिरुपती। कंटिन्यू करा व्हिडिओ। तुम्हाला कसं वाटलं? नंबर 1। जेवण कसं झालं? एकदम छान। जेवायला काय काय होतं? टमाटे चटणी, आलूची भाजी, दाल खिचडा। घरून दाल खिचडा आणला होता। दाल खिचडा पण टोले पाटलांना आणला होता। मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि आता आम्ही सिकंदराबादमध्ये आलेलो आहोत आणि आता वेटिंग एरियामध्ये थांबण्यासाठी जात आहोत आम्ही। बघू आता पुढं काय काय कुठं आम्ही जातो की इथंच बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर थांबायचं की एअरपोर्टला जायचं। आमचे प्लेन 11 वाजता आहे, बघूया आता काय काय होतं। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:30 आणि आता आम्ही सिकंदराबाद बस स्टँडवर आलेलो आहोत। आता आम्ही डायरेक्ट राजीव गांधी एअरपोर्टला जाणार आहोत। चला तर मित्रांनो, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। मित्रांनो, आम्ही आता सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या बाहेर बस स्टँड आहे आणि कॅब बुक केलेली आहे। आमची कॅब आलेली आहे कॅब। आम्ही आता जाणार आहोत एअरपोर्टला। तर आम्ही कॅब बुक केलेली आहे आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट एअरपोर्टकडे। आम्हाला फिरायला जायचं होतं पण ते कॅन्सल केलं आम्ही आता आणि निघालेलो आहोत आता।
मित्रांनो, आता आम्ही राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता विचारूया मित्रांना प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या. कसं वाटते राजीव गांधी इंटरनॅशनलवर आल्यानंतर? एकदम नंबर एक छान वाटतं. छान वाटतं. प्रवास कसा झाला? एकदम छान. तुम्हाला कसं वाटायलं राजीव गांधी इंटरनॅशनलवर आलेलं आहे? पहिलीच वेळेस आहे आणि खूप छान वाटत आहे. एअरपोर्टवर पहिल्यांदाच आलेलं आहे. तुम्हाला विचारतं ना, एकेकाला विचारायला. तुम्हाला कसं वाटतंय सर राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर आल्यावर? मस्त वाटलं, एकदम छान वातावरण. सकाळी सकाळी उठलो, नाश्ता केलं, आता चाललोय तिरुपतीला. मित्रांनो, आता आम्ही इंडिगोचं बोर्डिंग पास घ्यायला जात आहोत. इथं तर एअर इंडियाचं आहे म्हणले इथलवालं. आता आम्ही इंडिगोचं बोर्डिंग पास त्या साईडला आहे, तर तिकडे जात आहोत आम्ही आता. चला जायचं पुण्याला. हां, या साईडला इंडिगोचं आहे. मित्रांनो, आता आम्हाला बोर्डिंग पास मिळालेला आहे. बॅगचं चेकिंग चालू आहे. तोंड लावलं. एअरपोर्टवर असं पाणी ठेवायला लागतं म्हणायचं पोरायला काय. इंटरनॅशनल आहे, बरोबर आहे. जी इंटरनॅशनल जाईल ती कुठे डोमेस्टिक फिरणार आहे सर. कॅप्चर पेपर दिला. हां, काय झालं? फ्रेश वाटत नाही त्याचं. आपले एक करून हो ना. अच्छा, इकडे कोले संतोष ऑलरेडीच केले ना. संतोष नाही, जनार्दनचं केलं होतं. नाही, संतोषचं केलं होतं. गिरा माता. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8:30 आणि आमचा बोर्डिंग आणि मदत इंटर केलेला आहे आम्ही टर्मिनल्समध्ये. आणि आता आम्ही फ्लाईटकडे जात आहोत. बोलायचं का काय बोलायचं? कसं वाटलं आत्तापर्यंत? कसं वाटलं तुम्हाला हे एक्सपिरियन्स? कसं आहे एक्सपिरियन्स? खूप छान आहे. अनुभव बी भेटत आहे आणि फर्स्ट वेळ असल्यामुळे थोडं घाबरट वाटायचं. तुम्हाला कसं वाटायला टोले पाटील? आतापर्यंत कसं वाटलं? एकदम छान वाटलं. काय अडचण फ्रेश वाटलं. अडचण काय? काही बिलकुल कसली चूक काय झाली? आपली चूक झाली काय? आपली चूक झाली, कपडे बदलले नाहीत.
मित्रांनो, आम्ही लगेच- कधी पण बोर्डिंग पास आधी घ्यायचा नाही, आधी कपडे बदलायचे मग बोर्डिंग पास घ्यायचा. कारण आमच्या बॅग सगळ्या आता पॅक होऊन डायरेक्ट तिकडेच येणार आहेत, फ्लाईटमध्येच. चेक इन झालेल्या आहेत आमच्या बॅग. चेंज बी केलं नाही. मित्रांनो, आमची फ्लॅट गेट नंबर 10ला आहे आणि आम्ही आत्ता सध्या गेट नंबर 17वर आहोत. फोटोशूट चालू आहे, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला जात आहे. मित्रांनो, आता वाजलेले 10:23 आणि आमचा बोर्डिंग टाईम आहे 10:25. आता आम्ही जाणार आहोत एरोप्लेनमध्ये. आता आम्ही एरोप्लेनमध्ये म्हणजे एंट्री करणार आहोत. इथं वेटिंग रूममध्ये बसलेलो होतो आम्ही. हा बोर्डिंग पास आहे आमचा. या इथून आता आम्हाला खाली जायचं आहे एरोप्लेनकडे. आपल्याला Passport passengers, kindly step forward for boarding. Parents traveling with infants and childs, kindly step forward for boarding. Requesting only passport passengers, parents traveling with infants and childs, kindly step forward for boarding. चालू झाली रेकॉर्डिंग आपली. मित्रांनो, बोर्डिंग पासवर झोन नंबर दिलेला असतो आणि एअर होस्ट झोन अनाऊन्स करतात, तिथं लिहिलेला असतो झोन, त्यानुसारच आपल्याला जावं लागतं. आता आमचा झोन नंबर 3 आहे. आता एअर होस्ट अनाऊन्स करतील झोन नंबर 3. झोन नंबर 3नुसारच आपल्याला पुढं जायचं आहे, लाईनीत थांबायचं आहे. आता झोन नंबर 1चं चालू आहे अनाऊन्समेंट. तुमचा झोन नंबर किती आहे सर? झोन 2. झोन 2. तुमचा? माझा झोन नंबर 2 आहे. तुमचा किती? झोन नंबर किती? 2. 3 आहे. 3 लिहिलं आहे इथं. 3 आहे. आता तिकडून अनाऊन्समेंट होईल आणि त्यानुसार तिकडं आम्हाला जायचं आहे. चला, कुठून जायचं? इकडून. आता आम्ही जात आहोत एअरक्राफ्टकडे. टोले वाढेल कसं वाटायला आहे? छान वाटायला. विमान आहे मित्रांनो, हे थांबलेलं. आम्ही एंट्री करत आहोत एअरक्राफ्टमध्ये. बरोबर, इकडे या जरा. माझा एंट्री
चल किती मी येईल मित्रांनो. आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि आता निघणार आहोत तिरुपतीला. आत्ता वाजले 10 आणि 10 वाजून 10 मिनिटाला आमची फ्लाईट तिरुपतीकडे निघणार आहे. मित्रांनो आता आमची फ्लाईट तिरुपती एअरपोर्टला लँड झालेली आहे आणि आता आम्ही बाहेर जात आहोत एअरपोर्टच्या. आमच्या बॅग इथे येणार आहेत, तिथे थांबवत आहोत बॅग घेण्यासाठी. आम्हाला पास मिळालेला आहे. उद्या 12 वाजताचा टायमिंग आहे दर्शनाचा आणि तिथून आम्ही आता इथे रूमवर आलेलो आहोत. रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आम्ही रूम केलेली आहे. ही आमची रूम आहे मित्रांनो. AC रूम आहे आणि आता आम्ही गोविंदाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. तर माझ्यासोबत टोले पाटील आहेत. गोविंदा हे भगवान कसं आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला? एकदम छान वाटतं. फक्त एवढ्या शब्दात का? जास्त बोलायचं सर आजचा दिवस कसा वाटला? आजचा दिवस खूपच छान वाटलेला आहे. वेगळा अनुभवायला भेटलेला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आता शेवटी आम्ही गोविंदाच्या दर्शनाला निघालो. तुम्हाला हिराम सर कसं वाटतं? आजचा दिवस कसा झाला? आजचा दिवस छान झालेला आहे. आता आम्ही गोविंदराजच्या दर्शनाला जात आहोत. चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो चहा खूप भारी होता. इराणी स्पेशल चहा होता आणि चहा खूप भारी होता. टोले पाटलांनी चहा घ्यायला लावलेलं एकदम चहा नंबर 1 आहे मित्रांनो. आम्ही चहा घेतलेला आहे. आता आम्ही जात आहोत गोविंदाच्या मंदिराकडे. मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोरच आहे छोटी टपरी आहे. खूप चहा भारी मिळतो. नक्की तुम्ही इथं आलात तर नक्की एकदा टेस्ट घ्या. गरम चाय की आलो मित्रांनो आता वाजलेलं आहे 9:15. आमचं गोविंदाचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो तुम्ही पण नक्कीच शिखराचं दर्शन घ्या. मी तुम्हाला दाखवतो आता शिखर. मित्रांनो गोविंदाचं दर्शन झालेलं आहे. आता आमचं आता तुम्हाला पण दाखवतो शिखराचं दर्शन. तुम्ही पण घ्या.